नमस्कार मंडळी, गावठी किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कोथिंबीरीची वडी ही रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सुरुवातीला मिरची, आलं आणि जिरे घालून आपल्याला फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पेस्ट तयार करून झाल्यावरती आपल्याला चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचे आहे। बेसन पीठ इथं मी 8 ते 9 चमचे घेतले आहेत। जर लागले तर आपण परत घेऊया। आणि वाटून घेतलेलं वाटण त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे। वाटण घालून झाल्यावरती आपल्याला त्यामध्ये हळद, थोडीशी धणपूड, 1 चमचा धणापूड आणि 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। गरम मसाला घालून झाल्यावरती आपल्याला यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे। चवीपुरते मीठ ॲड करून झाल्यावरती आपल्याला या पिठामध्येच आपल्याला मळून घ्यायचे आहे। आणि नंतर लागेल असं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे। पीठ मळायला थोडासा वेळ लागतो, पण एक नंबर पीठ मळून होते। थोडासा वेळ लागला तर लागू द्यात, पण जास्त पाणी घालू नका। जास्त पाणी लागत नाही तर लागेल असेच पाणी घाला। आणि नंतर असं पीठ आपलं तयार होईल। असे पीठ तयार झाल्यावरती आपल्याला थोडासा पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि असं दोन्ही हाताच्या सहाय्याने रोल करून घ्यायचे आहे। रोल करून अशा प्रकारे आपल्याला सर्व रोल तयार करून घ्यायचे आहेत। आणि यानंतर आपल्याला एक छोटंसं पातेलं घ्यायचं आहे। त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। गॅसवरती ठेवायचं आहे। नंतर एक चाळण घेऊन त्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे। तेल ग्रीस करून झाल्यावरती ती चाळण आपल्याला पातेल्यावरती ठेवून घ्यायची आहे। नंतर आपण जे कोथिंबीरीच्या रोल बनवले आहेत ते एक एक करून आपल्याला चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत। रोल ठेवून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे आहे आणि वड्या वाफवण्यासाठी ठेवायच्या आहेत। 10 ते 15 मिनिटं लागतात वड्या वाफण्यासाठी। तर चला बघूया, आपण वड्या वाफायला ठेवल्या आहेत। आता आपण आपल्या वड्या शिजल्या का ते पाहूया। तर वड्या कशा शिजल्या ते कशा पाहायच्या, तर एक चाकू घ्यायचा आणि तो वड्यामध्ये असा घालायचा आणि जर असा चाकू बाहेर आला तर समजायचं की आपल्या वड्या शिजल्या आहेत। आता आपल्या वड्या शिजलेल्या आहेत, तर आपण त्याला खाली उतरवून घेऊयात आणि गार करण्यासाठी ठेवूयात। वड्या गार झाल्या की मग आपल्याला त्याचे असे छोटे काप तयार करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला ते मस्त अशा सुंदर पाहिजे अशा आकारात काप करून घ्यायचे आहेत। आणि काप करून झाल्यावरती आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत। तर फ्राय करण्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं, 2-3 पळ्या तेल घ्यायचं आणि आपण जे सर्व काप तयार करून घेतले ते त्यात घालून घ्यायचे आणि मस्त असे खमंग परतून घ्यायच्या आहेत। या वड्या तेलामध्ये परतल्यावरती खूप छान वड्या लागतात। आणि बघा, फायनल रिझल्ट एक नंबर वड्या आपल्या परतून झालेल्या आहेत आणि स्वादिष्टही तेवढ्याच लागणार आहेत, कारण आपण एवढं सगळं सामान घातलेलं आहे, त्याच्यामुळं त्या सुंदर लागतात। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।